आज आपण बनवणार आहोत अंड्याची बुर्जी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य टॅमॅटो, कांदे असं सगळं घेतलेलं आहे. टॅमॅटोचे काप करून घ्यायचे, हळूहळू बारीकसर जसे हवे तसे आवडीनुसार छोटे छोटे चॉप करून घेतले. त्याच्यानंतर धुवून एका डब्यात साईडला काढून ठेवायचे. टॅमॅटो काप करून घेतले की दुसरा टॅमॅटो घ्यायचा. त्याच्यासाठी आपण 2 टॅमॅटो घेतले, 2 कांदे घेतले, 6 अंड्याची अर्ध्या उकडलेलीची बुर्जी. तर त्याच्यासाठी टॅमॅटोचे काप चालू आहेत. एक जसा वेळ मिळेल तसं जेवण बनवता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आता कांद्याचे काप हळूहळू मनाला वाटेल तशी साईजने कापू शकतात, काही विषय नाही. सोपी रेसिपी, कोणीही कधीही घरी बनवू शकतं. मोजून अर्धा तास लागतो, फक्त 10 मिनटातच काम आहे. कांदे टॅमॅटो कापून घेतले का काही विषय नसतो. बारीक चिरून घ्यायचे, मला आवडेल तसे. एका साईडला एका डब्यात ठेवले काढून, टेन्शन नाही. धुवून वगैरे घ्यायचे. तसेच टॅमॅटोचे पण काप एका याच्या डब्यात ठेवलेलं, टेन्शन नाही, कारण आपलं किचन दुसऱ्या माळ्यावर. तर फोडणी करून घेतली. तेल तूप तुम्ही घ्या, मी तूप घेतलेलं आहे. तुपात मोहरी जिरं तडतडोसर टाकायचं. नंतर जिरं गरम झालं, जिरं तडतडलं, गॅस कमी केला, बंद केला. कांदे भिजवलेले होते, कांद्यातलं पाणी काढून घेतलं. भातासोबत करतं तर भात जरा भिजवून घेतला. भातातलं पाणी काढून घेतलं आहे. अर्धा वाटी भात येतं, एक ग्लास पाणी घातलं आहे. भात कुकरला लावून दिलं. नंतर टॅमॅटो फ्राय करून घेतले. 400 टेम्परेचर आहे इंडक्शनचं. चांगले लाल बुंद होईस्तोवर परतून घ्यायचे. मला हवं तर अजूनही भाज्या घालू शकतात, जसं की ब्रोकोली, अजून काय स्क्वॅश, झुकीनी. अजून हेल्दी बनवायचं असेल तर बनवू शकतो, पण मी सिम्पल ठेवलं कारण वेळ नाही, आज काम जास्त आहे. आणि कांदा झाला का टॅमॅटो वगैरे घालून मिक्स परतून घ्यायचं. त्याच्यात मी लाल तिखट हळद घातलं आहे, रंगासाठी चवीसाठी मीठ घातलं आहे. वरून मीठ घालायचं बाकी अजून. आलं लसूण पेस्ट, धना जिरा पूड सगळं घातलं आहे. आता मीठ घालतो. मीठ आवडीनुसार घाला. आता माझं मिठाचं प्रमाण इथे जास्ती आहे, कारण भातात आणि बाकीच्या कुठल्याच गोष्टीत मीठ नाही घातलं, याच्यामुळे याच्यात मीठ जास्त आहे. आता वरून काही करायचं नाही, सरळ अंडी घ्या, फोडा आणि अख्खेच्या अख्खे पॅनमध्ये तसे टाकून द्या. आणि सगळ्यात कमी गॅसवर जेवढी हवी तेवढी अंडी ठेवून शिजवत ठेवून द्या. वरून झाकण ठेवलं, वेल अँड गुड.